युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे आज या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनाला या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत। आमची अशी मागणी आहे, सोलापूर पात्रोड चौक या ठिकाणी आपल्या दलित समाजाचे एक 17 ते 18 कुटुंब या ठिकाणी अनेक वर्षापासून राहत होतं। सोलापूर महानगरपालिकेने अतिक्रमण विभागाच्या नावाखाली यांचे घरं पाडून त्या ठिकाणी एक खाजगी व्यवसायासाठी बेकायदेशीरपणे सुट्टी दिवशी ठराव मंजूर करून कसलीही सूचना घेतली नाही, कुठलंही हरकत घेतलं नाही, अनेक तिथल्या लोकांची कसलीही अडथळ्याचा विचार केला नाही आणि त्या ठिकाणी खाजगी व्यवसायासाठी पार्किंगसाठी ती जागा मंगल कार्यालयासाठी देण्यात आली। मंगल कार्यालयाच्या पार्किंगसाठी प्रथमतः मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचा या ठिकाणी निषेध करतो। शासन स्तरावर शासनाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन सोलापूर महानगरपालिकेने दलित समाजाचे घरं उद्ध्वस्त करून या ठिकाणी तो ठराव केलेला आहे। शासनचं धोरण असं आहे की वन जमिनी वगळता कुठलेही आरक्षण नसणारे जमीन वगळता जे अतिक्रमण करून जे रहिवासी राहिलेत त्यांना नियमात करून या ठिकाणी त्यांना कायम रहिवासी करण्याचा असा धोरण शासनाने घेतलेला आहे। परंतु त्या धोरणाचं सोलापूर महानगरपालिकेने राखरांगोळी केलेली आहे आणि सोलापूर महानगरपालिका ही दलित समाजाच्या विरोधात असल्याची अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी आम्हाला त्यांची दिसून येते। कारण गेल्या 8 दिवसापासून आम्ही आंदोलन करतो आहे, आमची कुठलीही दखल घेतली नाही। आम्ही वारंवार सांगतो आहे तो ठराव चुकीचा आहे, त्या ठरावाला सुट्टी दिवशी हा ठराव झाला आहे, तो ठराव तात्काळ रद्द करून या ठिकाणी आम्हाला निवारा द्या आणि या ठिकाणी जे असणारं मंगल कार्यालयवाल्याची इमारत आहे ती इमारत चुकीच्या पद्धतीने आहे। त्या इमारतीमध्ये जर पार्किंग नसेल तर तुम्ही महानगरपालिकाने त्या इमारतीला बांधकामसाठी परवाना कुठल्या बेसवर दिला आणि कशाच्या नियमानुसार दिला आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि या जातीय मानसिकतेतून आम्हाला त्रास दिलेला आहे जो मंगल कार्यालयवाले त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। कारण त्या ठिकाणी लोकवस्ती आहे, दाट वस्ती आहे, त्या ठिकाणी त्यांनी पार्किंगची ही सुविधा दिलेली आहे। आणि दुसरी बाब अशी आहे, त्या जागेवर कोणतंही आरक्षण नाही, कसल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजित घोषणा नाही। त्यांनी कसं काय सोलापूर महानगरपालिकेने त्यांना आमच्या घरं उद्ध्वस्त करून आमच्या स्वप्नाचा चुराडा करून हा निर्णय घेतला आहे। या सर्व अधिकाऱ्याची चौकशी व्हावी। या सर्व जे कोणी हे संगनमत करून एक प्रकार घडला आहे, आमच्यावर अन्याय केलेला आहे, आमच्या मागासवर्गीयावर अन्याय केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई होऊन त्या मंगल कार्यालयावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन आम्हाला ती जागा निवारासाठी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आम्ही आज गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो आहे। जर येणाऱ्या काळात त्यांना जर आमची भूमिका, आमची लोकशाही कळत नसेल, आमच्या मागण्या कळत नसेल, आमच्या भावना कळत नसेल, आमची तीव्रता कळत नसेल तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने करणारे आंदोलन हे तीव्र करणार आहे। आणि ह्याच्यात बरं वाईट काय झालं तर ह्याचे जबाबदार सोलापूर महानगरपालिका आयुक्त असतील।